जोडून यादन उत्तम व्यवहारे जोडून यादन उत्तम व्यवहारे जोडून यादन उत्तम व्यवहारे जोडून
उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेला उत्तम भोगी न जीव खाणी परोपकारे नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशुंचे पालन तान्हिल्या जीवना माझी शांती रूपे लोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगीना जीव खाणी तुका म्हणेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगीन जीव समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कंजनेत्रं सदयधवलहासं विच्छलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावत्नि जीवोद्धरारथावतारं कलङ्कं गतिज्योतिकामोदि वक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदानन्दरतं साधु सन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोऽयं समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता
अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमान उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीव खाणी। अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निरूपणा करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाद्वारा संसारिक आणि संसारामध्ये कोणत्या शास्त्रांचा अवलंब करावा याचं गोड मार्गदर्शन केलेलं आहे। संसारिक आणि संसारामध्ये उत्तम प्रकारची गती आणि उत्तम प्रकारच्या जीवखाणी भोगायच्या असतील तर 5 शास्त्रांचा अवलंब करावा। पहिलं शास्त्र आहे अर्थशास्त्र। अभंगाचं पहिलं चरण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी। अभंगाचं दुसरं चरण उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीवखाणी। अभंगाचं दुसरं चरण म्हणजे ध्रुवपद हा सिद्धांत आहे। उत्तम प्रकारची गती आणि उत्तम प्रकारचे जीवखाणी ज्यांना अपेक्षित असतील त्यांनी अर्थशास्त्राचा अवलंब करावा, पहिलं चरण। तिसरं चरण आहे समाजशास्त्र। समाजामध्ये वावरताना परोपकार घडावा, कुणाची निंदा घडू नये, माता बहिणींचा सन्मान घडावा। परोपकारे नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया याला समाजशास्त्र म्हणतात।
पुढचं शास्त्र आहे, या विश्वातील वैश्विक माता जशी आम्हाला जन्म देणारी मातोश्री आहेत, तशी या विश्वाच्या मातोश्री आहेत गोमाता. गोमातेची सेवा घडावी, पशु पक्ष्यांची सेवा घडावी, मुक्या प्राण्यांची सेवा घडावी. भूतदया गाई, पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन, वनामाजी. हे राज्यशास्त्र आहेत, पॉलिटिक्स सायन्स. पुढचे शास्त्र आहेत, आपण संसार किती मोठा केला, आपण परमार्थ किती मोठा केला, याचा अभिमान जर कोणाला असेल तर तो आपल्या वाडवडिलांना आहे. आपला प्रपंच मोठा झाला, वाडवडिलांना अभिमान वाटेल. आपला परमार्थ मोठा झाला, गुरुजन महात्म्यांना आनंद वाटेल. शांतिरूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. ही मानसिकता आहे, त्याला मानसशास्त्र म्हणतात, सायकोलॉजी. आणि पुढचं शास्त्र आहे समारोपामध्ये. आपण जो संसार मोठा केला तो संसार आपल्या कृपेनं आपल्या प्रयत्नानं मोठा झाला असं समजू नये, तर भगवान परमात्म्यानेच मला शक्ती दिली आहे, त्यांच्या चैतन्यानं हा संसार मोठा झाला आणि तो संसार त्यांचा म्हणून पुढच्या पिढीच्या स्वाधीन करणं हेची आश्रमाचे फळ, त्याला म्हणतात वैराग्याचं बळ. हे तत्वज्ञान. विठ्ठल सन्माननीय गारे परिवार, सन्माननीय बाळू पांडू गारे यांच्या परिवाराच्या वतीनं नूतन वास्तू उभारली गेली आणि आज गारे परिवाराचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आपल्या मानवी जीवनाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. पहिली अन्न, दुसरी वस्त्र आणि तिसरी निवारा. निवाऱ्याकरता प्रत्येकाचं स्वप्न असतं, चांगलं घर बांधलं पाहिजेत. आपण जे वाईट दिवस पाहिलेत, आपण ज्या अडचणीत राहिलो, ते पुढच्या पिढीला अडचण येऊ नये म्हणून वाडवडिलांनी स्वप्न पाहिलं. गारे परिवारातील पांडुदादा असतील, बाळूदादा असतील, समस्त गारे परिवार यांनी जे स्वप्न पाहिलं होतं आणि या स्वप्नपूर्ती करता त्यांनी परिश्रम घेतले आणि त्या श्रमाचं साफल्य म्हणून श्रम साफल्य या नावानं ही वास्तू उभारलेली आहे. आणि या वास्तूची वास्तुशांतीच्या निमित्तानं आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला ते समस्त निंबेकर परिवार, श्रीगुरु निवृत्तीनाथ दादा पायीदिंडी सोहळ्यातील निष्ठावान वारकरी, भगवान पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान वारकरी, श्री हरिभक्तीपरायण पूजनीय सोनोपंत दादा निंबेकर दरवर्षी श्रीगुरु निवृत्तीनाथ दादांच्या बरोबर पंढरपूरला चालतात. अजून वारीमध्ये कधी खंड झालेला नाही आहे आणि दादांच्या आज्ञेस्तव ही सेवा. आमचे जिवलग स्नेही, माझ्यावर भावासारखं प्रेम करणारं व्यक्तिमत्व, आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट ॲडव्होकेट चंद्रकांत दादा निंबेकर यांच्या प्रेमास्तव सेवेचा आलेला हा योग आहे. अनेक ॲडव्होकेट आपण पाहिले, अनेक विधिज्ञ आपण पाहिले, पण वारकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ विधिज्ञ, अभ्यासू विधिज्ञ म्हणजे ॲडव्होकेट चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना वंदन आहे. जातेगावच्या सप्ताहामध्ये प्रत्येक वर्षी सेवेचा योग येतो, त्या माध्यमातून ही मंडळी जिव्हाळा जपतात आणि राम महाराजांना सांगायला आनंद वाटेल की निंबेकर परिवार हा वारकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारा परिवार आहे, याची आपल्याला सुद्धा अनुभूती आलेली आहे. त्यांच्या प्रेमास्त उपस्थित राहिलेली सर्व दिग्गजांची मंडळी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, महाराष्ट्राचा लाडका आवाज वारकरी भूषण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत ते वारकरी रत्न हरिभक्तीपरायण पूजनीय गोरखजी महाराज गतीर, त्याचबरोबर त्यांच्या भगिनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका वारकरी भूषण गान कोकिळा हरिभक्तीपरायण आमच्या भगिनी मंगलताई महाराज गतीर उपस्थित आहेत. त्याचबरोबर गोरखजी महाराजांचेच लहाने बंधू भजन सम्राट हरिभक्तीपरायण हनुमंतजी महाराज गतीर तेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, एक अभ्यासू कीर्तनकार, आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रामजी महाराज गणेशकर महाराजांना सुद्धा वंदन आहेत. भजन सम्राट आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण रतनजी महाराज रहाडे महाराजांना सुद्धा वंदन आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज गायकर महाराजांना सुद्धा वंदन आहे.
हरिभक्तीपरायण श्यामजी महाराज सोनवणे, समाधानजी महाराज आपल्या दोघांना वंदन करतो. उपस्थित गावातील सर्व टाळकरी विनेकरी महाराज आपल्याला सुद्धा वंदन. आपले सगळ्या सहकार्यांना वंदन. मृदंगरत्न महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगरत्न हरिभक्तीपरायण माऊलीजी महाराज सहाने महाराजांना सुद्धा वंदन आहे. तबला अलंकार, सुंदर तबला, अतिशय गोड आणि तयारीचा तबला ज्यांचा आपण ऐकता ते हरिभक्तीपरायण महेशजी महाराज महाराजांना सुद्धा वंदन आहेत. ज्यांची साऊंड सिस्टीम पाहिल्यानंतर समाधान वाटतं आणि समाधान नावानंच ही साऊंड व्यवस्थापन जे करतात ते आमचे हरिभक्तीपरायण कार्तिक दादा, रोशन दादा, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद आहे. मंडप छान दिला आपण आणि साऊंडसुद्धा छान आहे. नजर लागावी अशी साऊंड सिस्टीम आहेत. कार्तिक दादाला धन्यवाद आहेत. यूट्यूब चॅनल ऑपरेटर दादांना सुद्धा धन्यवाद. ज्ञानप्रबोध नावाचा यूट्यूब चॅनल आहे. नैनेश दादा तुम्हालाही धन्यवाद आहे. आजचं कीर्तन आपल्याला विश्वामध्ये यूट्यूबवरती कुठेही ऐकता येईल, पाहता येईल. ज्ञानप्रबोध नावाचा यूट्यूब चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे फॉलोअर व्हा, सबस्क्रायबर व्हा. घर बसल्या आपल्याला गोरखजी महाराजांचंही भजन ऐकायला मिळेल, चाली ऐकायला मिळतील, मंगलताईंच्या चाली ऐकायला मिळतील, हनुमंत दादा, ही सगळ्या मंडळींना आपण घर बसल्या पाहू शकतात. आमचा ज्ञानप्रबोध नावाचा यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा. केरोभाऊ आपल्यालाही धन्यवाद आहेत. केरोभाऊ मुळेगाववरून उपस्थित झालेत. माऊली दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. उपस्थित सगळी निंबेकर परिवाराची पाहुणे मंडळी, उपस्थित गारे परिवाराची पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, आपल्या सगळ्यांच्या चरणावरती श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया आजच्या अभंगाद्वारा उत्तम प्रकारची गती, उत्तम प्रकारच्या जीवखाणी ज्यांना अपेक्षित असतील त्यांच्याकरता अभंगाचा प्रारंभ अर्थशास्त्रापासून केलेला आहे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते अर्थशास्त्र आहे. त्याला इकॉनॉमिक्स म्हणतात. ग्रॅज्युएशनमध्ये स्पेशल विषय असतो इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. ज्याला जोडायचं कळलं तो आनंदी राहतो आणि ज्याला जोडून सांभाळायचं कळलं तो आनंदी राहतो. जोडणं ही कला असते. त्यामध्ये अर्थ जोडणं एक आणि माणसं जोडणं दोन. विठ्ठला विठ्ठला अर्थ जोडण्याकरता परिश्रम करावे लागतात आणि माणसं जोडण्याकरता स्वभाव चांगला ठेवावा लागतो. हे जोडणं माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी स्वतः अनुभवलं. गात्यातला प्रत्येक अभंग त्यांनी स्वतः अनुभवातून जन्माला घातलेला आहे. प्रत्येक शब्द माझ्या जगद्गुरूंचा अनुभवाशिवाय नाही. माझ्या जगद्गुरूंनी स्वतः सांगितलंय, तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे. अनुभवे आले अंगा जगादित सो. संतांचा प्रत्येक शब्द अनुभवातून जन्माला आलेला आहे आणि तुमचा माझा प्रत्येक शब्द अनुभवातून जन्माला येईलच असं नाही. फक्त अनुवादात्मक आपण बोलू शकतो. अनुवादात्मक बोलणं म्हणजे अभ्यास करून बोलणं आणि अनुभवातून बोलणं म्हणजे स्वतः त्यातला
जो महत्वाचा रस आहे त्या रसाचा अनुभव घेणं आणि खाली येऊन बोलायचं झालं तर चाखून पाहणं. जे साखर गोड आहे हे कागदावर लिहून वेगळं, कागदावर लिहिलं तर फक्त कळतंय साखर गोड आहे, पण स्वतः साखरेची चव पाहणं त्याला म्हणतात अनुभव घेणं. अनुभवे आले अंगा ते या जगात येतच. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी 42 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 21 वर्ष संसारातला अनुभव घेतला आणि संसारामध्ये स्वतः अगोदर अर्थशास्त्र काय असते हे तपासून पाहिलं, अनुभवून पाहिलं की ज्यावेळी माझे जगद्गुरूंचं ऐश्वर्य भरपूर होतं त्यावेळी सगळा परिसर माझ्या जगद्गुरूंना म्हणायचा तूक शेठ आले, जागा द्या, पाणी द्या, चहा घ्या, जेवण करा. तीच मंडळी ज्यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची परिस्थिती प्रतिकूल झाली, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्रिये अन्न अन्न करिता मेली, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर दाके जाऊ पुढती बिके कुत्रे घर राखीती. त्यावेळी तोच समाज की जो फक्त व्यक्तिमत्वाला मान देत नाही तर व्यक्तीच्या मागे असणाऱ्या प्रतिष्ठेला मान देतो, हा संसाराचा स्वभाव आहे. तर माझ्या जगद्गुरूंनी हा अनुभव नोंदवला की ज्यावेळी माझी परिस्थिती चांगली होती त्यावेळी सगळे मंडळी म्हणायची या या, सन्मानित करायचे. धनवंता लागी सर्व मान्यता सर्व मान्यता आहे जगी. धनवंत हा जगामध्ये पूज्य असतो. कबीरजी महाराजांनी सुद्धा वर्णन केलंय, जब लगा अपने पल्लों में पैसा सब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया कोई नहीं मीठा सब पैसे भाई अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. प्रत्येकाने गरजेपुरता अर्थ व्यवहार सांभाळावा, तो जपावा, धन जोडावं. कारण 4 पुरुषातला एक पुरुषार्थ म्हणजे अर्थ आहे. धर्म पहिला पुरुषार्थ, दुसरा पुरुषार्थ अर्थ, तिसरा धर्म अर्थ काम मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत ना, हे जोडत असताना आमच्या अंतःकरणामध्ये एक वृत्ती अशी असावी की धन जोडत असताना ते योग्य मार्गाने जोडलं जावं आणि योग्य मार्गाने जोडलेल्या धनाचा योग्य तो विनियोग सुद्धा व्हावा. कारण प्रत्येक गोष्टीला अपडेटिंग आलेलं आहे. आता आपल्या खिशामध्ये केरू भाऊजे हँडसेट आहे ना, मोबाईल आहे ना, त्यांना अपडेटिंग आहे. आताची पिढी सांगेल आपल्याला, महेश दादा बरोबर आहेत की नाही. तो जो हँडसेट आहे त्यामध्ये सॉफ्टवेअर असतं आणि त्या सॉफ्टवेअरला कमीत कमी 6 ते 7 महिन्याचं अपडेटिंग ते अपेक्षित धरतात. जर अपडेट केला नाही तर ते सॉफ्टवेअर हळूहळू खराब होऊन जातं. मग ते खराब होऊ नये म्हणून त्याला अपडेटिंग आहे. तसं आपल्याकडचं धन खराब होऊ नये म्हणून त्याला अपडेटिंग आहे. हो, मग अपडेटिंग कोणतं? कबीरजींनी सांगितलेलं आहे, तन की शुद्धि स्नान से, मन की शुद्धि ध्यान से और धन की शुद्धि दान से. विठ्ठला तन की शुद्धि स्नान से, मन की शुद्धि ध्यान से और धन की शुद्धि दान से. आपल्याकडे असणारं धन आहे त्याचा विनियोग व्हावा, त्याचं दान घडावं. कारण आपण जे धन वापरतोय ते वैयक्तिक जरी आपण आपलं म्हणत असलो तरी ते आपलं नाही, फक्त सांभाळण्यापुरते आपण आहोत.
सोपं सांगू का? बँकेमध्ये कॅशियर साहेब कॅश मोजतात. रतन महाराज किती कॅश मोजून ठेवतात ते 10 ते 5 या वेळेमध्ये. आता मशीनमुळे तर बंडल मोजला ठेवला, बंडल मोजला ठेवला, बंडल. मग ते पैसे त्यांचे का बँकेचे? बर, ते सांभाळायला म्हणून आले का मालक म्हणून आले? हा, सांभाळायला. बरं, एखादा बंडल लक्ष्मीपूजनाला घरी आणला चालत, त्याला परवानगी घ्यावं लागते. तेवढी कॅश तिथं जमा करायची. हा ना, पण तेवढी कॅश तिथं जमा करायची. कॅश टॅली झाली नाही, फरक लागला तर त्यांना तिथून कॅबिनच्या बाहेर येता येत नाही. क्रेडिट आणि डेबिटचे 2 कॉलम असतात, ते दोन्ही कॉलम टॅली केले मगच त्यांना कॅबिनच्या बाहेर येता येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर कॅबिनमध्ये येताना एकटे आले होते, कॅबिनची वेळ संपल्यानंतर बाहेर जाताना सुद्धा एकटेच आहेत. आज जेवढं वैभव अनुभवलं ते सगळं आपलं नाही, तर आपण शाखेचे प्रमुख आहोत, शाखाधिकारी आहोत, पदाधिकारी आहोत. या न्यायानं राहणं आणि पटकन आपलं काम संपलं की त्या भाविश्वातून बाजूला होणं, याला म्हणतात उदास विचार. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अर्थशास्त्र आम्हाला शिकवतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. योग्य मार्गाने धन कमवा. योग्य मार्गाने आलेलं धन हे आम्हाला समाधानापर्यंत जात आहेत, घेऊन जात आहेत. अयोग्य मार्गाने आलेलं धन आहे ते आम्हाला अशांतीपर्यंत घेऊन जाते. आणि धनाचा मार्ग जो असेल तो विनियोगाचा मार्ग त्या पद्धतीने निवडला जातोय. एका मोठ्या महात्म्याचं वाक्य सांगतो, संपत्तीचा येण्याचा मार्ग चुकला की पुढे संततीचा विनियोगाचा मार्ग चुकतो. विठ्ठल म्हणत असतो हे धन माझं आहे, पण या धनाचा मूळ मालक कोण असेल तर ज्याचं त्याचं डिपार्टमेंट ठरलेलं आहे. धनाचा मालक कोण आहे? लक्षपूर्वक ऐका. या देहाचा मालक कोण आहे? लक्षपूर्वक ऐका. आपण म्हणतो हे माझं ते माझं, आपण माझे पण जपत जपत जीवन जगतो दादा, पण हे माझे पण जगण्यामध्ये काही अर्थ नसतोय, कारण आपण निमित्त मात्र असतोय. निमित्ताचा धनी केला असेल. हो, रंजाळे महाराज जरी या व्यासपीठावर बोलतोय आता, तरी हे व्यासपीठ कायमचं त्याचं नाही. माझे गुरुबंधू आहेत, ते मागून येत आहेत अभ्यास करून, ते वाट पाहत आहेत. मला जेवढा वेळ दिला भगवंताने तेवढ्या वेळेत सेवा करणं आणि आपली सेवा संपल्यानंतर पटकन या स्थानाहून बाजूला होणं, याला म्हणतात उदास विचारे वेच करी. सगळ्याच्या सगळ्या ओर एकट्या बॅट्समनला नाही खेळायचं. त्यामध्ये बाकीचे बॅट्समन पॅड बांधून बसलेले असतात, ड्रेसिंग रूम मध्ये वाट पाहत असतात. म्हणून सगळ्याचे सगळे नाही. आता तर ओव्हर कमी झाल्यात. पहिल्या तरी 5 दिवसाचं क्रिकेट होतंय, बरोबर आहे की नाही? पण माणसं म्हणायला लागले 5-5 दिवस काय वेळ वाया घालवायचा. नंतर 50 ओव्हर झालं. 50 ओव्हर नंतर आता 20च ओव्हर आहेत. 20 ओव्हर मध्ये 11 खेळाडू असतात ना, मग सगळ्याच्या सगळ्या तयारीत असतात. पण ज्याच्या भाग्यात जेवढे ओव्हर्स आहेत, त्याला जेवढे बॉल मिळालेत ना, त्या जास्त स्कोर करणं, याला म्हणतात आदर्श संसारिक. आपल्याला मिळालेल्या आयुष्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कृतयुगामध्ये 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. बघा बरं का, जसे ओव्हर कमी झाल्या तसं आयुष्य. कृतयुगामध्ये 1 लाख वर्षाचं आयुष्य. देवाने पाहिलं की माझ्यापर्यंत कोणी आलं नाही हो, मग पॅकेज कमी केलं पाहिजे ना. कुटुंबाची प्रगती खुंटली की कुटुंब प्रमुख कुटुंबातील सुविधा कमी करतात, त्या सुविधांमध्ये कपात करतात. म्हणून भगवंताने 1 लाखातला शून्य काढून घेतला. किती राहिले खाली? 1 लाखातला एक शून्य काढला. थोड्या वेळ काढू आपण. किती राहिले? 10,000. त्रेतायुगामध्ये त्रेतायुगातलं एक शून्य काढून घेतला भगवंताने. किती राहिले? 1,000. 1,000तलं एक शून्य काढून घेतला भगवंताने. किती राहिले? कलियुगात 100. बरं, आता 100 मधले 50 झोपेत गेले. खाली किती राहिले?
50. 50 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, किती राहिले? 30. 30 मधले 10 वर्ष लग्न कार्यात गेले, किती राहिले? 20. 20 मधले 5 वर्ष आजारपणात गेले, किती राहिले? 15. 15तले 3 वर्ष कोरोनात गेली. काय भजनासी उरले ते पाया, काय भजनासी उरले ते पाया, काय भजनासी उरले ते पाया, आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. आपल्याला मिळालेलं आयुष्य आणि त्याच्यात आपण ईश्वराशी जोडलेलं आयुष्य, संतांशी जोडलेलं आयुष्य, वडीलधाऱ्यांच्या सेवेत जोडलेलं आयुष्य, गोरगरिबांच्या सेवेत जोडलेलं आयुष्य, वारकऱ्यांच्या सेवेत जोडलेलं आयुष्य, हेच आम्हाला उत्तम प्रकारची गती देणार आहेत ऐका. म्हणून मूळ आयुष्याचा विचार करण्यापेक्षा आपला भजनात किती वेळ जातो हे महत्वाचं आहे. हो, तेव्हा उत्तम प्रकारची गती मिळणार आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाः उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनां तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अति अनावे तरी संसाया संतांकडे गेलं, वडीलधाऱ्यांच्या जवळ गेलं, माता बहिणींचा आदर घडला, वारकऱ्यांच्या सानिध्यात राहिलं तर आपला वेळ सार्थकी लागणार आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ ही मंगळ मंगळाचे. म्हणून मिळालेलं आयुष्य हे चांगल्या कार्यामध्ये जोडलं जावं. माझ्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जोडलेलं विश्व ऐका. आपल्याला जर विचारलं तुमचं घर कुठं आहे तर आपण सांगतो या गावात माझं घर आहे, बरोबर आहे की नाही? आपण आपल्या गावचं नाव सांगतो, या गावात माझं घर आहे, बरोबर. माऊलींना विचारलं होतं, माऊली तुमचं घर कुठं आहे? बघा जोडणं आता. हे विश्वाची माझे घर ऐसी मती किंबहुना आपण या विश्वातील प्रत्येक जण माझा आहे, याला जोडणं म्हणतात. अवघाची संसार
प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे मायताया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये जेवढी मंडळी आलीत ना तेवढ्यांचं कल्याण झालं ते भाग्यवंत आहे. जेवढे वृक्ष असतील वेली असतील माणसं जाऊ द्या पण महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे वृक्षांबरोबर सुद्धा बोलायचे. वृक्ष वरले आमा सोयरे वनचरे वृक्ष वरले आमा सोयरे वनचरे वृक्ष वरले आमा वा टाळकरी हा. वृक्ष लोकांतासो ईश्वराशी जोडलेला महात्मा म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. विठ्ठला विठ्ठला संत तुकाराम महाराज एक दिवस कीर्तन करून घरी येत होते. पायी प्रवास. रस्त्यामध्ये गाव लागलं त्यांना टाळगाव चिखली. ते गावामध्ये 4 जण चोर बसलेले होते. रात्रीची वेळ मध्यरात्र झालेली आणि 4 जण वाट पाहत होते कोणीतरी येईल आपल्याला कुठं जायचं या विवंचनेत होते. तेवढ्यात महाराजांच्या भजनाचा आवाज आला. आता जगद्गुरूंचं जरी कीर्तनातलं जय विठ्ठल झालं तरी भजनाचं रामकृष्ण हरी लगेच प्रारंभ व्हायचं. महाराजांच्या भजनाचा आवाज आला आणि या 4 महाराजांना थांबवलं. थांबा. थांबले बाबा. त्यातले एका जणाने विचारलं बाबा काय करता तुम्ही? बाबा म्हणे कीर्तन प्रवचन भजन. दुसरं म्हणे कीर्तन का रे काय रे? हा तो म्हणे हा रात्री आले म्हटल्यावर मग तर जाऊच देऊ नका ना आता. बाबा धन आहे म्हणे आम्हा विठ्ठल जीवन चिपोळिया विचार झाला की बाबाकडे काही नसावं. बाबा म्हणायचे आम्हा घरी धन शब्दांची तरत नाही शब्दांचीच शस्त्र येत नाही करू. त्यावेळी एक 4 एक जरा विद्वान होता. तो म्हणे बाबाकडे काही नसू द्या पण बाबा शरीरानं बरे ना घ्या ना म्हणे आपल्या बरोबर चला.
महाराजांना सोबत घेतलं. श्रीमंत सावकाराचं घर पाहिलं. 2 मजली माडी, वरच्या मजल्यावरती सावकार राहतात. हे 4 जण खाली थांबले. बाबांना वरती पाठवलं. बाबा जड जड वस्तू फेका. महाराजांच्या दृष्टीने जड काय, कोपऱ्यामध्ये एक लाकडाचा ओंडका पडलेला होता. तो महाराजांनी उचलला ताकदीनं, गॅलरीत आणला. वरून उचल पाटा वरोंटा दगड गोटे पाटे सगळे खाली आले. दुसरं म्हणे बाबाला कळलं नाही. मी सांगतो बाबा काही हलकं पा ओ पिवळं पांढरं काही चमकत का म्हणे जरा बघा बरं. आता धान्यांनीच याचं सूप आहे, सूपच म्हणतात ना इकडे त्याला, सूप आहे. त्याला कलर दिला होता पिवळा. ते पिवळा सूप महाराजांनी खाली टाकलं. केर सुनी टाकली, केर भरला, तो टाकला. बराच वेळ वाया गेला. या चौघातला एक जण म्हणे अरे कुठपर्यंत आवाज देता आता. अरे पाठ झाली ना पहाट. पाठ म्हटल्याबरोबर माझ्या जगद्गुरूंचा नियमाचा काकडा आहे तिथं सुरू झाला. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री घरमालकाने उठून पाहिलं. बाबा हो बाबा, अहो तुम्ही काकड्याला येणार होते, मला सांगायचं मी कार्तिक भाऊची साऊंड सिस्टीम बोलवली असती तळोकची. बाबा म्हणे मी तसाही एकटा आलो नाही. म्हणे मग दिंडी, हो दिंडी ना माझ्या बरोबर. आता हे 4 जण आहे लक्षात तुमच्या, हे 4 जण खाली होते. बरं रतन भाऊ खाली जी मंडळी आलीत ना रामबाबा, ती मंडळी एका गावातली नव्हती. कारण तो काकडा म्हणजे का सिद्ध महापुरुषाचा काकडा आहे. टिकली हे वाचा राम नामी, एवढी ताकद स्वरांमध्ये. 10-5 गावचे वारकरी आले, त्यांच्यामध्ये 4 जण उभेत. महाराजांनी वरती बोलवलं. घरमालक म्हणे दिंडीला वरती बोलवा. हे 4 जण वरती गेले. वर गेल्यावर घरमालक म्हणे काय सन्मान करू तुमच्या दिंडीचा. मला सांगा ते दिंडीतली वारकरी होते का पांढऱ्या पोशाखातले वारकरी होते का भजन करणारे हाडाचे वारकरी होते का. घरमालक म्हणे काय सन्मान करू. त्यावेळी बाबा म्हणे आम्हाला भूक लागली भाऊ, काकडा झाल्यावर भूक लागते. चांगला 2, 2.5, 3 तासाचा तणकून काकडा झाला ना, भूक लागते. मग घरमालक म्हणे लगेच स्वयंपाक होईल. स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. रश्श्याच्या 3 भाज्या बनवल्या, मटकीची, बटाट्याची, वांग्याची. कोरड्या 3, मेथीची, भेंडीची, शेपूची. चटण्या 3 प्रकार, हिरव्या मिरचीचा ठेचा, हावरी चटणी, जवसाची चटणी. पापडात 3 प्रकार,
कांद्याचे पापडा 2 प्रकार, तळलेले वेगळे, भाजलेले वेगळे. भजत 3 प्रकार, कांद्याचे, बटाट्याचे, घोसळ्याचे. 71 रुपये किलोचा आंबेमोहरचा तांदूळ आणला, त्याच्यावर शिजलेलं डाळीचे 2-4 दाणे, गावरान तुपाची धार, लिंबू, मीठ, मिरची, गाजर, काकडी, लोणचं. बस का 12:30ला आता हे पदार्थ म्हटल्यावर मला प्रॉब्लेम यायला लागला तर बघा. आता ऐका बरं, उत्तम गती ऐका, प्रसाद म्हणून ऐका. आता हे 4 जण प्रसादाला बसले आणि विनेकरी बाबा बसताना चोर म्हणून बसले. ज्यावेळी पहिला घास घेतला ना त्यावेळी 1 नंबरचा वारकरी म्हणायला लागला, आता वारकरीच म्हणू आपण त्यांना, 1 नंबरचा वारकरी म्हणायला लागला, शेजारच्याला तुझ्या मनात काही बदल झाला का रे? तो म्हणे अहो बदल म्हणजे असं आहे की मला या बाबाला सोडायचंच नाही म्हणे, आता मला बाबा बरोबरच राहायचं. हे 4 जण ज्यावेळी प्रसाद घेऊन झाला ना दादा, त्यावेळी नुसते माळकरी नाही झाले तर माझ्या जगद्गुरूंच्या 14 टाळकऱ्यांमध्ये शेवटपर्यंत सोबत राहणारे हे 4 जण शेवटपर्यंत भाग्यवंत टाळकरी म्हणून माझ्या जगद्गुरूंच्या सोबतच राहिले. याला म्हणतात उत्तम भोगी. पावेल उत्तम भोगीन जीवखाणी. उत्तम प्रकारच्या जीवखाणी भोगायला मिळतील, उत्तम प्रकारची गती मिळेल. त्याकरता धन जोडा, पण ते जोडलेल्या धनाचं काय करा? परोपकार घडू द्या, थोडं इतरांच्या कामात येऊ द्या. परोपकारे नेने परनिंदा, कोणाची निंदा घडू नये. परस्त्रिया सदा बहिणी माया, माझ्या माता बहिणींचा आदर घडावा, सन्मान घडावा. आणि आपल्या सानिध्यात जेवढे जीव मात्र असतील, भूत दया गाई, पशूंचे पालन, तान्हिल्या जीवन, वना माझी. आपल्या सानिध्यात येणारे पशु पक्षी, गोमाता सगळ्यात महत्वाचे, त्यांचं पूजन घडावं. कारण आपण कमावलेल्या ऐश्वर्याचा खरा आनंद कुणाला असेल तर तो आमच्या वाडवडिलांना असतो. आपण किती प्रपंच मोठा करा, आई वडिलांना, आजी आजोबांना, वाडवडिलांना अभिमान वाटतो. आणि आपलं भजन मोठं होऊ द्या, परमार्थ मोठा होऊ द्या, तर सगळ्यात मोठा आनंद कोणाला असेल तर आपल्या गुरुजन महात्म्यांना असतो, आपल्या वाडवडिलांना असतो. शांतीरूपे नो हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. वाडवडिलांप्रती अंतःकरणामध्ये कृतज्ञता ठेवा. माता बहिणींची आदर करा, माता बहिणींची अतिशय प्रेमानं राहा, आदरानं राहा, वडीलधाऱ्यांची सेवा करा. ही आर्तता अंतःकरणात असेल तर उत्तम प्रकारची गती मिळेल. अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम लेने आ जा, हौसला न जा, हो तीनों बाबा बाबा चलाओ, मुश्किल में है आसरा, जल्दी आओ. तीनों बाबा चलाओ, मुश्किल में है आसरा, जल्दी आओ.
अंतकरणामध्ये असावीत. माझ्या माता द्रौपदीच्या अंतकरणात आर्तता होती, माझ्या जनाबाई महाराजांच्या अंतकरणात आर्तता होती. म्हणून जनाबाई महाराजांच्या ओव्या आपण ऐकल्या असतील. जनाबाई महाराज देवाबरोबर बोलताना कठोर बोलायच्या, पण काय गोड ओव्या गाव्यात माझ्या जनाबाई महाराजांनी. जर जात्यावर बसले ना तर अशा गोड ओव्या गाव्यात जनाबाई महाराजांनी. सुंदर आपण केलेला प्रपंच, आपण केलेला परमार्थ हा जरी म्हणत असलो की आपण करतोय, पण आपण करते करवी ते नाही होत. आपल्याकडनं परमार्थ करून घेणारा भगवान परमात्मा आहे. हो, मी या गावात आलो असं मी म्हणू शकत नाहीत. माझे हनुमानजी महाराज मला इथपर्यंत घेऊन आले, ही त्यांची कृपा आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलो. म्हणून मी जी एक करता म्हणून आहे. आपण केलेलं भावविश्व जे आपण स्वतः निर्माण केलं ते आपण निर्माण केलेलं नाही, तर विश्वाच्या मालकानं आपल्याकडनं निर्माण करून घेतलंय. आणि जसं मला पूर्वजांनी दिलं तसंच मला पुढे स्वाधीन करून द्यायचंय. हेच गृहस्थ आश्रमाचं फळ. तुका म्हणे आश्रमाचे परम पद
विठोबा विठोबा